आज बलिप्रतिपदा अर्थातच दिवाळी पाडवा. नवरा बायकोच्या नात्याचा गोडवा वाढवणारा दिवस. नवऱ्याकडून बायकोला मिळणार ओवाळणी. शनिवार वाड्याबाबत नियम पाळले पाहिजेत. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. मवियामध्ये वाजले फटाके. काँग्रेसमधून हर्षवर्धन सकपाळ गटाचा स्वबळाचा नारा. कुठल्याच ठाकरेच्या नेतृत्वामध्ये लढणार नाही. भाई जगताप थेटच बोलले. वसईच्या किल्ल्यावर वाद. शिवरायांच्या वेशातले फोटो काढायला गेलेल्या तरुणाला विरोधक करायला सुरक्षा रक्षक तैनात. हिंदीमध्ये बोलत असल्यानं झाला होता वाद. सिंधुदुर्गात पाऊस. जोडणीला आलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान. विजांच्या कडकडाटासह सिंधुदुर्गात जोरदार पाऊस. लाडक्या बहिणींची नाराजी होणार दूर. बहिणींच्या ई-केवायसीला तुर्तास तरी स्थगिती. मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा. राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरचं चाक रुतलं. राष्ट्रपतींच्या दक्षिणेच्या दौऱ्यामध्ये घडला प्रकार. धक्का मारून बाहेर काढलं हेलिकॉप्टर. मुंबईची हवा झाली वाईट. दिवाळीच्या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण. श्वसनाचा अनेकांना होतोय त्रास. चांदीच्या दरामध्ये 33,000ची घसरण. 7 दिवसांमध्ये चांदीचा दर पडला. 1 किलो चांदी मागे 1,62,000च्या आसपास. बिहारमध्ये काँग्रेस आघाडीमध्ये वाद सुरूच असताना आता राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस दरम्यान 12 जागांचा वाद. पाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवा गुळ बाजारामध्ये. आज गुळाच्या मुहूर्तांचे सौदे. रणजित कासलेचे सुरतमध्ये कारनामे सुरूच. खंडणीखोरीच्या आरोपाखाली सुरत पोलिसांकडून कारवाई. टीईटीची पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला. टीईटीसाठी 1 लाख शिक्षकांचेही अर्ज. सागरी किनारा सेतूच्या भुयारी मार्गामध्ये अपघात. मंगळवारी रात्री झालेल्या अपघातानं वाहतूक मंदावली. राजकीय पुनर्वसनासाठी बच्चू कडू महायुतीला ब्लॅकमेल करतायत. कडूंच्या राजकीय आरोपांवर आमदार रवी राणांचा पलटवार. सोलापुरात भाजपचे कार्यकर्ते पक्षावरच चिडले. भाजप शहर कार्यालयाबाहेर भाजपच्याच पदाधिकाऱ्यांचा ठिय्या. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला विरोध.